गोष्टीची, ज्या वेळाची आम्ही आतुरतेने वाट बघतोय, ती वेळ म्हणजे आत्ता उद्याची येणारी 1 तारीख, 1 मार्च. सन्माननीय आमचे पालकमंत्री, त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय मंत्री, कॅबिनेट मंत्री यांनी जसं 2014 साली म्हटलं होतं की देवगडचं वैभव मी परत देवगडला मिळवून देणार, त्याच्याही पेक्षा पुढच्या गतीने, आणि ज्याप्रमाणे आमच्या सन्माननीय पालकमंत्र्यांनी जे वचन किंवा जो शब्द दिला होता, त्या शब्दाला जागणारी व्यक्ती, त्या जागण्याप्रमाणे उद्याचा जो 1 मार्चला जो तो शुभारंभ आहे, तो खरोखरच आमच्या देवगड तालुका म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा, आज एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आज सिंधुदुर्ग जिल्हा आज झेपावत आहे पूर्ण देशाच्या दिशेने. तर एक पर्यटन क्षेत्र हे घडवण्यासाठी, सजवण्यासाठी आज हा जो मार्ग सन्माननीय पालकमंत्री आमचे खासदार नारायणराव राणे, म्हणजे राणे कुटुंबीयच, त्यांनी जो ध्यास किंवा जो विडा विचारलाय किंवा त्यांचे जे स्वप्न आहे की हा सिंधुदुर्ग जिल्हा सर्वगुण संपन्न करण्याच्या दृष्टिकोन जे जे मार्ग आहेत, जे जे पर्याय, जे जे चांगले आज गरजेचे आहेत, आज स्पर्धात्मक युग चाललेलं आहे, गतिमान युग चाललेलं आहे, आणि त्या गतिमान युगाला चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी आजच्या ज्या दुनियेमध्ये जे काय गरजेचं आहे त्याप्रमाणे ते सन्माननीय पालकमंत्री आमचे खासदार नारायणराव राणे आणि सगळेच या ठिकाणी प्रयत्नात आहेत. आणि त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 1 तारीख त्याचा शुभारंभ होतोय. ही रोरो बोट सेवा अधिक प्रवासी बस सेवा, आणि ही सुद्धा बस सेवा, हे बोट सेवा, तर ही जसं 3 स्टार 5 स्टार वातानुकूलित आतलं, म्हणजे आम्हाला सुद्धा ती बोट आतून कशी आहे, आणि आमच्या पालकमंत्री साहेबांनी त्यांचे जे काही स्वप्न आहेत, त्यांचे जे विचार आहेत, त्याप्रमाणे त्या आतमध्ये सगळं असणार, कारण त्या खात्याचे स्वतः ते बॉस आहेत किंवा खात्याचे मंत्री आहेत. तर ते बघण्यासाठी आम्ही स्वतःहून आम्ही काही मंडळी त्या ठिकाणी चाललोय. स्वतः पालकमंत्री पण आहेत आणि सगळेच कार्यकर्ते आणि सगळेच देवगडवासीय आणि सगळेच सिंधुदुर्गवासीय त्या वेळाची वाट बघून आम्ही चाललेलो आहे. आणि त्या ठिकाणी येताना जे काय निसर्ग, जे काय सौंदर्य, समुद्र मार्गाचा जो काय प्रवासाचा जो आनंद आहे, तो खरोखरच आम्हाला मिळणार आहे. पण ह्या दृष्टिकोनातून आणि त्या दृष्टिकोनातून जे पर्यटक बाहेरच्या देशातील येणार आहेत, फॉरेनर येणार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाची गोष्ट आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे पर्यटन दृष्ट्या आमचा सिंधुदुर्ग जिल्हा जर पुढे गेला तर पर्यटन क्षेत्रावर जे काय बाकीचे क्षेत्र आहेत, मग आरोग्य असू देत, शैक्षणिक असू देत, सामाजिक असू देत, सगळीच क्षेत्र, क्रीडा असू देत, आज सगळीच क्षेत्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या पालकमंत्र्यांनी विडा उचललेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात सन्मान्य पालकमंत्र्यांचा कारभार त्या गतीने चाललेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी खरोखरच पालकमंत्री आणि आमचे खासदार नारायण राणे आणि राणे कुटुंबियाचं मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करेन, कौतुक करेन, आणि त्यांच्या जो काय त्यांनी ध्यास घेतलाय त्या ध्यासासाठी मी त्यांच्या कामकाजास मनपूर्वक सलाम करेन.